जे विद्यार्थी 2026 मध्ये JEE एक्झाम देऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी NTA कडून एक नोटिफिकेशन आलेलं आहे, ज्याच्यामध्ये 3 ते 4 पॉइंट त्यांनी मेन्शन केलेले आहेत. तर बघूयात वन बाय वन काय पॉइंट आहेत ते. मित्रांनो, सगळ्यात पहिला जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे JEE ची एक्झाम ही 2 सेशन मध्ये कंडक्ट होईल, ज्याच्यामधला फर्स्ट सेशन जो आहे तो जानेवारी 2026 मध्ये कंडक्ट केली जाईल आणि सेकंड सेशनची जी एक्झाम आहे ती एप्रिल 2026 मध्ये कंडक्ट केली जाईल. त्यामधला फर्स्ट सेशनचे जे ऍप्लिकेशन फॉर्म आहेत एक्झामचे ते ऑक्टोबर मंथ मध्ये सुटतील, परंतु त्याच्यासाठी काही प्रिकॉशन्स मात्र विद्यार्थ्यांनी घेतल्या पाहिजे, ते त्यांनी सेकंड पॉइंट मध्ये मेन्शन केलेलं आहे. तर कोणकोणते प्रिकॉशन्स आहेत ते बघूयात आपण. त्यांनी सगळ्यात पहिलं सांगितलंय सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड हे अपडेट पाहिजे. मग आधार कार्डवरील तुमचं स्वतःचं नाव असेल, तुमच्या फादर्स नेम असेल, तुमचं सरनेम असेल, आधार कार्डवरचा जो काही फोटो आहे तो लेटेस्ट अपडेट केलेला फोटो पाहिजे. सोबत तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे ती सुद्धा करेक्ट आहे का हे सगळं चेक करणं गरजेचं आहे. सोबत त्यांनी सेकंड पॉइंट मध्ये मेन्शन केलेलं आहे जे विद्यार्थी फिजिकली डिसेबल असतील, ज्यांच्याकडे अपंगत्वाचं सर्टिफिकेट आहे, ते सर्टिफिकेट तुमचं अपडेट केलेलं पाहिजे आणि किंवा रिन्यू केलेलं पाहिजे असं त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. सोबत त्यांनी थर्ड पॉइंट सांगितलेला आहे की तुमचं जे काही कॅटेगरी सर्टिफिकेट असेल, मग ते EWS सर्टिफिकेट असेल, ST, SC, OBC जे काही सर्टिफिकेट्स असतील ते सर्व सर्टिफिकेट्स हे अपडेट आणि व्हॅलिड असणं खूप गरजेचं आहे. मग विद्यार्थ्यांना हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला सगळ्यात पहिले ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या अगोदर अपडेट करून घेणे गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म हा रिजेक्ट होणार नाहीये. तसंच विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी फर्स्ट पॉइंट मध्ये सांगितलेलं आहे की फर्स्ट सेशनचे जे ऍप्लिकेशन फॉर्म आहेत हे ऑक्टोबर मंथ मध्ये सुटणार आहे. तर ह्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत देणारच आहोत, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या पेजला फॉलो करून ठेवायला लागेल आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला लागेल. थँक्यू.